जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सोशल मीडियावरती अशा प्रकारचे 3D AI विंग्स नेम इमेज सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे कशा क्रिएट करायच्या, त्यानंतर VN ॲपवरती कशी रील्स करायची, सो पूर्ण डिटेल्स देणार आहे। तर व्हिडिओवरती आलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका। वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूयात। सर्चमध्ये आपल्याला बिंग AI इमेज जनरेटर टाईप करून घ्यायचं आहे। सो टाईप करून झाल्याच्या नंतर सर्चवरती क्लिक करूयात आपण। तर मित्रांनो, बघू शकता वरती जी साईट आलेली आहे bing.com, त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला जो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो टेक्स्ट दिलेला आहे तो जस्ट तुम्ही कॉपी करून घ्या, इथं पेस्ट करा। मी देखील पेस्ट करून घेतो। तर मित्रांनो, इथे थोडे चेंजेस करायचे आहेत। मी जिथे माझं नेम टाकलेलं आहे तिथे तुम्ही तुमचं नेम टाकायचं आहे। सो मी आधी व्हिडिओ बनवून त्यामध्ये ॲप नेम वगैरे होतं, ह्यामध्ये ॲप नेम वगैरे काय नाही। सो तुमचं नेम टाकायचं आहे फक्त आणि क्रिएटवरती टॅप करायचं आहे। तर मित्रांनो, थोडा वेळ वेट करूया, क्रिएटिंग होत आहे। तर मित्रांनो, बघू शकता 3D AI इमेज आपल्यासमोर क्रिएट होऊन आलेले। सो तुम्हाला हवी ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। डाउनलोड करण्यासाठी इमेजवरती क्लिक करायचे, त्यानंतर खालती जे 3 डॉट दिसते त्यावरती क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे। बघू शकता डाउनलोड झालेले आहे फाईल। तर मित्रांनो, आणखीन वेगळ्या प्रकारे हवे असतील तर रिटर्न क्रिएटवरती टॅप करून आणखीन वेगळ्या स्टाईलमध्ये भेटू शकते। सो आपण वेट करूया, क्रिएटिंग होते। तर मित्रांनो, बघू शकता आणखीन वेगळ्या स्टाईलमध्ये आलेले आहेत इमेज। सो त्यापेक्षा ही वाली थोडी ॲक्टिव्ह वाटते, तर इमेजवरती क्लिक करून डाउनलोड करून घेऊयात। तर मित्रांनो, इमेज डाउनलोड झाले। सो आता तुम्ही जो मेन व्हिडिओ बघितला आहे तसा एडिट करायचा आहे। तर आपण VN ॲप ओपन करून घेऊयात। सो प्ले स्टोअरवरती भेटून जाईल तुम्हाला। तर मित्रांनो, आपल्याला एक ब्लॅक कलरचा PNG लागणार आहे। सो आपण डाउनलोड करून घेऊयात। ब्लॅक कलर PNG सर्च करा तुम्ही। जो पूर्ण ब्लॅक असेल त्याला आपण सिलेक्ट करून डाउनलोड करून घेऊयात। डाउनलोड करण्यासाठी लॉंग प्रेस करून धरा। डाउनलोड इमेजवरती क्लिक करून डाउनलोड करून घ्या। VN ॲप ओपन करून घ्यायचं आहे आपल्याला। सो प्ले स्टोअरवरती भेटून जाईल तुम्हाला। प्लसवाल्या
क्लिक करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला 2 नंबरचा फोटो आहे त्याला देखील आपल्याला थोडं फिल्टर द्यायचं आहे. तर 2 नंबरच्या फोटो क्लिक करून फिल्टरवरती टॅप करूयात. तर मित्रांनो ह्याला आपण ॲडजस्टमध्ये थोडं ॲडजस्ट करून घेऊया. तर एक्सपोजर मी +7 करतो. तर मित्रांनो तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही देखील ॲडजस्ट करून घेऊ शकता. सो म्हणजे थोडं चेंजेस वाटेल बिफोर आफ्टर. तर मी थोडं ॲडजस्ट करून घेतो. ब्राईटनेस थोडा +2 करूया. त्यानंतर शार्पेन थोडं वाढवतो. शार्पेन महत्त्वाचं. तर मित्रांनो शार्पेन +15 करूया. त्यानंतर ओकेवरती क्लिक कर. अप्लाय टू ऑल करूया. तर मित्रांनो आपण अप्लाय टू ऑल केल्यामुळं तिन्ही फोटोला ॲड झाला असेल. तर सो आपण पहिल्या फोटोला जे A6 इफेक्ट दिले तो पण गेला असेल, कारण का आपण अप्लाय टू ऑल केले. तर तो काढूया आणि रिटर्न त्याला A6 हा फिल्टर देऊया आणि जस्ट ओकेवरती क्लिक करूया. तर मित्रांनो फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि आता त्याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे आपल्याला. तर खालती BGवरती क्लिक करायचं आणि इमेज सिलेक्ट करायची. सो बघू शकता आपल्याला पाठी इमेजचं बॅकग्राऊंड भेटलेलं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही ब्लर ठेवू शकता. तर मी 10वरती ठेवतो. तर मित्रांनो अप्लाय टू ऑल करायचं आहे. तिन्ही फोटोला ॲड झालं पाहिजे. बघू शकता मित्रांनो तिन्ही आपल्या फोटोजला ॲड झालेलं आहे बॅकग्राऊंड. सो फर्स्टवरती यायचं आहे आपल्याला आणि फर्स्टवाले फोटो क्लिक करून आपल्याला की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर खालती ब्लरवाल्या ऑप्शनवर क्लिक करून पहिलावाला जो इफेक्ट आहे तो घेऊन 100 करायचा, 100 फूट करायचे. त्यानंतर फर्स्टवाल्या फोटोच्या एंडला यायचं आहे. तिथं देखील आपल्याला एक की फ्रेम ॲड करायचे. त्यानंतर तिथं आपल्याला ब्लर थोडं कमी करून घ्यायचं आहे. तुम्हाला सो हवं तितकं करू शकता कमी. सो मी 10वरती ठेवतो आणि बघू शकता आता इथे ब्लर दिसत आहे. थोडं मायनस होत दिसत आहे. मित्रांनो प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला झूम ऑन ह्याच्यावरती टाईप करायचं आहे. आणखीन एकदा टाईप करून आपण -4 करतो. सो तुम्हाला हवं तितकं तुम्ही ठेवू शकता. -4 करून आपण ओके करून घेऊयात. तर मित्रांनो 2 नंबरची जी बीट आहे तिथं आपल्याला ॲटोमॅटिकली ॲड होऊन जाईल. जस्ट ओकेवरती क्लिक करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे. सो त्याला जस्ट सेव्ह करण्यासाठी आपल्याला वरती जे ब्लू कलरमध्ये जो बाण दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.